सगळं हेच गेलं नाही. या साईडचं ते तसं होतं, ते इकडलं सगळं मोडलं आहे. एक साईडचं मोडलं आहे झाडाला लागून, त्यात हा तो बिल्डिंग आता मारा होते त्याला मारून झालं, मग मशीन दिसणार चांगलं. तर वाजला असेल 1:30 नाही 2 वाजला असेल मला तर वाटतंय. सगळ्यांना स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज बघू शकताय मशीन चालू झाले. हे दुसऱ्याचं मशीन आहे, ते तिकडं आपलं मशीन काम करत आहे. आणि आता मी तिकडं आले. मशीनचं काय की KPC साईड वीज नव्हतं, त्यामुळे बघितलं सगळं घाण झालं आहे सगळंच एकदम. आणि कारण की काय की झाले काय की KPC सटकना झाले एका साईडला, त्यामुळे म्हटलं आता हायचं न्यायचं मशीन आणि करायचं चालू करायचं, नंतर संध्याकाळनं बघायचं. आणि हे इकडं एक मशीन चालू केले आणि आपलं मशीन आहे ते तिथं आहे, त्यानं पण तिथं चालू केले. आपल्या मशीन बशी बघूया म्हटलं केवढं काय काय केले. तिथनं चालू केलं आता तिथं गेले. मी आलो आता मशीन बशी, बघूया आता काय मस्त थोडंफार त्याच्यावरची नंतर रडते कुठंतरी एकटा खेळू नको म्हणून, कारण की काळजी लय आहे म्हणून आता आलो आहे बसतो जरा. एवढं मी ना उकरलं आहे आणि थोडं पिन वाजत होतं म्हणून गिरीस मारायला लागलो आहे. आणि इथं सगळं पुढं अजून लय लांब जायचं आहे, तिथं अजून पुढं लय लांब आहे, तर गिरीस मार म्हटलं. उकरणार उकर गाणं लावलं लय म्हणजे लय उकरून आलो. तिथनं इकडं आलो आहे आणि एक झालं की तिथं थोडं आहे का नाही जरा हे झालं तिथं हे आहे का नाही, तिथे जरा तुटलं ते सिंग होतं का नाही ते जरा तुटले. कसं झालं जरा बेकार वाटलं, पण सगळं हेच गेलं नाही. या साईडचं ते तसं होतं, ते इकडलं सगळं मोडलं आहे. एक साईडचं मोडलं आहे झाडाला लागून, त्यात आहे तो बिल्डिंग आता मारा होते त्याला मारून झालं, मग मशीन दिसणार चांगलं. तर ते लय वाईट झालं ते तुटलं म्हणून. अजून थोडं मारायचं आहे आता, जायचं आहे. खरं लय बेकार वाटायला लागले आता, कारण की एका साईडचा आहे, खरं लय घाण वाटतंय. त्यामुळं त्याला लगेच काहीतरी करून का नाही वेल्डिंग मारून घ्यायला लागणार. जरा तुटलं झाड पण जरा पण मोडले, झाड मोडू दे खरं ते हे गेलं ना मशीन पूर्ण आता बाद दिसायला लागले. हे इथनं थोडंफारच हे झालं, हे नुसतं इथं तट झालं, नुसतं इथं टच झालेलं. आणि त्यामुळं थोडं त्या मला वाटते थोडं वेल्डिंग सरळ मारा नव्हतं म्हणून ते लगेच तुटलं असेल. मी झाड पण मोडले, पाणी जरा ताण लागले, पाणी पितो आणि त्यांच्यापाशी जाऊन येतो. यशवंत पण आले तिकडेच गेले, मला काय सांगून जाय नाही. मग जातो आता तिच्यापाशी, मग तिथे जाऊन मशीनमध्ये तिथनं असं सरळ फिरून जायला लागत होतं म्हणून मी मधनं इथनं शिरलो. चालवा लागले मशीन. कोण चालवतंय? यशवंत बसलाय साईडला. आता कुठं उतरायचं? दोन इथं आहे आपलं, इथं निवांत मी आहे. आणले माप काढीत आईला. हे असं सरळ जाणार, ते इथनं असं सरळ खाली एकदम खाली जाणार. आता काढायला लागलंय, जातो तुझ्यापाशी. गाणे लावल्यात सांगित तना तुम आईला.
काट ते असं सरळ जाणार वाटतं, काय खाली जाते की सरळ जाते काय माहीत नाही, पण काढायला लागल्यात. कसं कसं काढायला लागल्यात बघूया. दोघं जण बसल्यात. दिल की कस्ती सनम माजुरा रेंगे. गाणे लावून मग कशी बसल्यात दोघं जण. आणि हे बघा यू कसले आहेत ते डोंगरात. तुमताना 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 तुम. बघा कसं थोडंफार ट्रेन झाले. आता सगळं बकेट बिकेट सगळं कंट्रोल करते आणि चांगलं थोडंफार चालवायला लागले. आणि चालवितात तर आता थोडंफार चालवित आहे आणि चांगलं पण चालवित आहे, त्याबद्दल का नाही. आधी बसलं थोडंफार, आता चांगलं चालवायला लागले. आणि बकेट पण जरा कंट्रोल झाले त्याला. बकेट म्हणजे आता जरा बसले चालविते थोडंफार. आता पोरग झाले आता शाळा. सगळं व्यवस्थित केले यशवंतनं काम. तर बघा इथं कसं झालं आहे, त्यानं काम केलं आहे. मी इथं बसलो आहे म्हणून माझ्यावर शंका घेऊ नकोसा, कारण की ह्यानंच काढलं आहे. अरे काढले जरा चांगलं. इथं थोडंच मी बसलो कारण की इथं क्रॉस करायचं होतं म्हणून थोडं बसलो आहे. त्यानंतर पूर्ण ते ना इथंपर्यंत आणलेलं. त्यानंतर त्याला म्हणलं तुला थांब इथं क्रॉस करूया म्हणलं. आणि ते झोपलं आहे तिथं. आणि जायचं आहे वरती ह्या मासनी जाऊन तिथं बघूया आपल्या मशीननं केवढं मारले आणि पाईपा आणल्यात काय नाही ओढून ते बघूया. मशीनकडं जेवायला निघालो. टाईम किती झाले? टाईम वाजला असेल 1:30 नाही 2 वाजला असेल मला तर वाटतंय. 2 वाजले. 2 अजून भुक्यावलं आहे पोरगं. आज पोरगं मशीन चालवले इथनं. चांगलं काढलं आहे जरा. पोरग्यान शिकले. नाव काढते पप्पाचं. मशीन चालवत होतो. खाली आलो लय पडालतं आणि म्हटलं थोडंफार चालू. माझ्या चालवा लागले थोडं. ते पण आता शेड काढले. काढून केले उकडा झालं सगळं तिथनं आलो. तिथं मशीनचा पाईप अजून ओढायचा म्हणून. आणि मशीन अजून कुठं नाही केलं तिथंपर्यंत काढणार. ते तिथंपर्यंत काढल्यानंतर ते तिथं जाणार सगळं हे करून घेणार सामान आणि मग मुजवायला चालू करणार. सुरू केलो आहे. होय तिथनं आलो आहे मुजवून सगळं लेवलाने मारायचं आहे. त्यामुळं आता सगळं रात्री होणार. मुजवाया म्हटलं थोडं लवकरच करूया.
आणि त्याचं पण मोजवायचं होतं खरं आमच्या मशीनमध्ये का नाही डिझेलच नाही आहे, त्यामुळे त्याला म्हटलं सॉरी, कारण की आमच्या मशीनमध्ये डिझेल आहे, तुझं तो मोजून घे. बरं ठीक आहे, परतच्या वेळी मोजून देतो. आणि काय ते झालं गणी सकाळी तुटले म्हणतोय गणी, हे बघा हे सगळं तुटले. आता याचा आणि परत वेल्डिंग मारायला लागणार आणि एक थोडा दिवसांनी वेल्डिंग मारतो. आणि हा आणि ब्लॉगला आत्ता इथंच एंड करतो. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यांना भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सगळ्यांना बाय बाय.